नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। राज्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे। परळीतील बँक कॉलनीत गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। यामध्ये मरळवाडीचे अजितदादा पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला होता, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सर्व आरोपींनी आंधळे व ज्ञानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलावले होते। त्या ठिकाणी बबन गीते यांना पैसे आणले का असे म्हणत आंधळे यांना शिवीगाळ केली। आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली। तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली। महादेव गीते याने ज्ञानबा यांना गोळी मारली, परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले आहेत। Indian Times News।